आणि आमच्या सगळ्या मैत्रिणींमध्ये आणि माझ्यामध्ये 7 वर्षाचा गॅप, कॉन्टॅक्ट काहीच नाही, फोन नाही, काही नाही. इमोशनल गोष्ट अशी झाली की दुसऱ्याच दिवशी ह्या सगळ्या मैत्रिणी माझ्या हॉस्पिटलमध्ये. मग त्यांनी मला खूप सपोर्ट केला. म्हणजे आमच्या घरातला पहिलाच मुलगा आणि तो पण एक्सपायर झाला. खूप सगळे दुःखामध्ये होते. अगदी माहेरच्या ज्या बहिणी किंवा आया ज्या डिलिव्हरीमध्ये पेज वगैरे ते घेऊन येतात आता, म्हणजे तर त्यांनी माझं अगदी खूप खूप केलं. आणि मग त्याच्यानंतर मला 1 वर्षानंतर सेकंड बेबी राहिला. मग माझं डोहाळे जेवण वगैरे सगळं माझ्या मैत्रिणींनी खूप हौशीने केलं. आणि जेव्हा मला गरज असते तेव्हा त्या म्हणजे मी तरी कुठेतरी कमी पडते, पण त्या कधीच कमी पडत नाही. आता 2 दिवसानंतर माझ्या आईला 1 वर्ष पूर्ण होईल, एक्सपायर झाले त्या. तर तेव्हा पण सगळ्या मैत्रिणी माझ्या मला जेव्हा गरज असते तेव्हा असतातच. म्हणजे मला खूप, म्हणजे आय एम व्हेरी लकी टू हॅव सच अ टाईप ऑफ फ्रेंड्स इन माय लाईफ. काही चित्र तर आता आवर्जून मला सगळ्यांनी इथे बोलावं असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी इथे या. थँक्स टू सविता गवारे. क्या बात आहे. आणि तुमच्याकडे सगळ्यांकडे बघून खरंच असं वाटतं की मैत्री असावी तर अशी, की जीवाला जीव देणारी पण असावी, आपल्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी होणारी असावी, आणि एक सपोर्ट असतो ना की अरे तू आहे, मी आहे ना, तू काय काळजी करतेस, हे सांगणारा मित्र आणि आपल्या चुका दाखवणारा मित्र किंवा मैत्रीण आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच असायला पाहिजे. ताई, खूप छान वाटलं तुमची या सगळ्यांची मैत्री बघून. पण मला एक ताई विचारायचं आहे की आता ह्या ताई म्हणजे प्रत्येकीचा स्वभाव कसं वाटतं? ह्या ताईंचा स्वभाव कसा आहे? ती खूप चुलबुली आहे चुलबुली. आणि खूप नॉटी रील स्टार आहे ती ऍक्च्युली. काही इव्हेंट घडला, चला रील्स काढू. अच्छा. आणि आमच्या मैत्रीला 37-38 वर्ष कंप्लीट झाली. क्या बात आहे. हो जोरदार तयार झाल्या पाहिजे. तुमची ही मैत्री अशी छान आयुष्यभर शेवटपर्यंत राहू द्या आणि खूप छान वाटते. एकदा छान सगळ्यांनी अगदी छान एकमेकांना अशी छान घट्ट मिठी मारा. हो मित्रवन्यामध्ये गारव्या सारिखा. मित्र ना, मैत्रीण नाही. मैत्रिणी वन्यामध्ये गारव्या सारिखा. बघितलं ना, हाच आनंद असतो आपल्या माहेरपणातला, आपल्या बालपणातला. आणि जेव्हा आपल्या बरोबर या सगळ्या बालपणातल्या सख्या जेव्हा सोबत असतात तेव्हा आणखीनच मजा येते. सगळ्या ताई अगदी छान मस्तपैकी माहेरच्या आठवणींमध्ये गेल्या होत्या. डोळ्यात ना जरा पाणी पण आलं. सर, आम्ही ना अक्षरशः काठी टेकू तोपर्यंत फ्रेंडशिप निभवणार आहे. हो ना. हा, नंतर रिलॅक्स लाईफ मध्ये कशी टेकवणार कशी? अरे वा, पुढे नका जाऊ, मागे जा. गेली मंगल कांच सविता. अगं चल जर शिक बसून निवांत गप्पा मजा मस्ती आपल्या या पुढच्या भागामध्ये येणार आहे. तेव्हा या सगळ्यांबरोबर आपण जाऊया.